नमस्कार. आता आपण आहोत जुन्नर तालुक्यातल्या वाजेवाडी या गावामध्ये. या वाजेवाडी गावामध्ये काही शेतकऱ्यांनी रसबेरी या पिकाची लागवड केली आहे. कशा पद्धतीने शेती केली जाते हेच पाहणार आहोत आपण. तुम्हाला कसं सुचलं होतं हे पीक लागवड करायची? गेल्या वर्षी आमच्या चुलत भावाने लागवड आणली, आपले पीक आणलं होतं, लावलं होतं ट्राय बेस वरती. तर त्यांचं ते सक्सेस झालं, चांगले आले गेल्या वर्षी. परंतु चला दोन्ही पिकापेक्षा मग आम्ही ते केले सगळं पीक. जे तुम्ही पीक केलंय ते किती गुंठ्यावरती केलेलं आहे? आम्ही 17-18 गुंठे असेल आणि त्याच्यामध्ये आम्ही 2,500 रोप आणली होती, 2,2500 बसली. नंतर त्याची काही मर झाली, मरवरती मग ते सांधून घेतली जागी. साधारण हे पीक कोणत्या महिन्यांमध्ये लागवड करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? ते जुलैच्या एंडिंग किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये तेवढं याची लागवड केली की बरोबर दिवाळीनंतर मग ते त्याला फळं वगैरे म्हणजे फुलं वगैरे यायला तयार होतात आणि नंतर पुढे मग याच्यामध्ये चालू होतं. साधारण किती दिवसांनी पीक चालू झालं होतं तुमचं? 2 ते 2.5 महिन्यानंतर पीक चालू होतं. लागवडीनंतर 2.5 2 ते महिने. 2.5 महिन्यावर. तर आम्ही 1.5 महिना झाला लागवड केल्यानंतर 1.5-2 महिन्यांनी बाग उभा केला. त्यावेळेस तुम्हाला फळ चालू झालं त्यावेळेस रेट काय मिळाला होता सध्या? सुरुवातीला एवढं मार्केटमध्ये अजून कोणाला नवीनच वाहन असल्यामुळे मार्केटला एवढं काही लोकांना माहित नाही, पण ते खूप औषधी गुणधर्मी असं म्हणतात. पण ते आहे, आता मार्केट चांगले आहे त्याला. ती जमिनीची मशागत कशी केली होती? जमिनीची पहिले नांगरट करून घेतली. नांगरट म्हणजे उन्हाळ्यातच केली होती नांगरट आणि मग जमीन तापलेलीच होती आणि नंतर मग फन्नी मारली, रोटावेटर मारला, शेणखत पांगवलं, रोटावेटर मारला. तर आणि नंतर मग बेड पाडले. बेड पाडल्यानंतर मग आम्ही त्या बेडमध्ये बेड भरले 1846, 10-26 एक गुण, त्याची एक गुण आणि पोटॅश थोडं 10-15 किलो पोटॅश टाकलं त्याच्यामध्ये. साधारण या पिकासाठी पाणी किती लागतं आपल्याला? पाणी सुरुवातीला एकदम कमी लागतं. पावसाळ्याचा टाइम असतो, जेवढं पाहिजे तेवढं. समजा पाणी नसेल तर तेवढं पाणी सोडायचं, पण किती सोडायचं? 15 ते 20 मिनिट. जसं झाड वाढेल तसं त्याची पाण्याची म्हणजे पाणी त्याला जास्त लागतं आणि पावसाळ्यानंतर मग पाणी 5 ते 4 दिवसांनी, 5-4 दिवसांनी ठिबकवरती आम्ही 1-1.5 तास, 2 तास, 1-1.5 तास, 2 तास सोडतो पाणी त्याच्यावर. आता याच्यावरती किडीचं आणि रोगाचं नियंत्रण कसं केलं जातं आणि किती दिवसानंतर शिपणे घ्यावं लागतं त्याच्यावरती? तसं पाहिलं तर एक 15 दिवसांनी फवारणी केली चालेल त्याला. 15 दिवसांनी फवारणी करायची. कीटकनाशक घ्यायचं, बुरशीनाशक आणि समजा वाढीवरचं काय असेल औषध एखादं ते टाकायचं आणि जमिनीमधून खालून बुरशीनाशक औषध सोडायचे त्याच्यामधून. सध्या बाजारभाव काय सुरू आहे या पिकासाठी? आता 900 रुपये आहे 5 किलोच्या बॉक्सला. 900 आहे, 1000 आहे, जसं असेल. किलोला 180 रुपये मार्केट आहे. हो, किलोला 180 रुपये, 200 रुपये मार्केट आहे त्याला. तुम्ही पाठवायचं नियोजन कुठं करता मग? कसं? आमच्या गावात इथून फलटण दरवर्षी पहिल्या तारखेच्या गाड्या असायच्या, मुंबई वाशीला पाठवतो आम्ही. ऑगस्ट पासून आता ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी 5-6 महिने होऊन गेले बागाला. आणि किती आता आपल्याला उत्पन्न मिळालं आहे किलोमध्ये? आतापर्यंत अंदाजे प्रत्येक वेळेला 5 म्हणजे 100-80-100 किलो निघतो 5 दिवसांनी. 100 किलोच्या आसपास निघतो. थोडं का तोडायला कडक येते आणि जेव्हा 80 किलो 100 किलो माल निघतो. आता सगळे माल एकाच वेळेस सकाळ सारखा निघत नाही, कधी कमी निघतो, कधी जास्त निघतो. आता ऊन जास्त ताप असल्यामुळे फटाफट फळं तयार होतात त्याची. आणि या पिकाला वातावरण कसं पाहिजे असतं? वातावरण फक्त थंडीचं वातावरण जेवढं असं ते पिकअप घ्यायला चांगले. थंडीच्या वातावरणामध्ये थंडीच्या चांगले येणारे वातावरणामध्ये पिके चांगले पिके. जे शेतकरी पारंपरिक पिकं करतायत आता त्यांच्यासाठी काय सांगाल? हे पीक करायला नाही, पाहिजे नाही, का त्यांनी त्यांनी? केलं पाहिजे. अहो, जगामध्ये असे किती अजून दुर्मिळ वनस्पती त्याचे माणसाच्या आरोग्याकरता खूप चांगले आहेत. तर त्यांचं संशोधन केलं पाहिजे, ते बघितलं पाहिजे, आहारात आल्या पाहिजे, वापरात आल्या पाहिजेत. पारंपरिक पिकं करण्यापेक्षा नवीन काहीतरी पिकं करणं आता गरजेचं झालंय. कॅमेरा पर्सन रोशन काकडेसह संकेत गांजबे, जुन्नर, पुणे. हे आहे आरबीएन मीडिया ग्रुपचं आरबीएन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात आरबीएन महाराष्ट्र. रहा अपडेट प्रत्येक क्षणी. ताज्या अपडेट्स तात्काळ मिळवण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा.